बायकोच्या पोटात जे वाढत असलेलं बाळ आहे ना, ते तुमच्या नसून सारा मर्यादा ओलांडून बोलत आहेस तू. मर्यादा ओलांडून अन्नाची मर्यादा ओलांडून बोलत आहेस तू. म्हणूनच मी बोलत नव्हतो. मला माहित होतं तुम्हाला पटणार नाही म्हणून. पण त्याचा पुरावा आहे माझ्याकडे. पुरावा? अरे कसला पुरावा? काय पुरावा? आता तुम्ही यायच्या आधी पण ती चाचाला भेटून आली. आणि मी तुम्हाला सांगेल म्हणून माझ्यावर चोरीचा आळ घेतला, आरोप लावला माझ्यावर. आणि जर का हे खोटं असेल तर? हे खोटं असेल तर ही तुमची बंदूक आणि आता झाला माझ्यावर. बरं रंगा, तू बाहेर थांब. मी आवाज दिल्यावरच आत यायचा. आसावरे, हे आसावरे, आसावरे, बाहेर ये. काय झालं? कळेलच तुला. बाहेर कुठे गेली होतीस तू? मी बाजाराला गेली होती भाजी आणायला. मला खरं काय ते सांगायचं. माझ्याशी बनवाबनवी करायचं नाही. मी खोटं कशाला बोलेल? खोटं कशाला बोलणार? अरे मला चांगला न ठाऊक आहे तू खोटं कशाला बोलणार. तू बाहेर कशाला गेली होती खरं सांग. एकदा सांगितलं ना, बाजाराला गेली होती भाजी आणायला. अरे बाजार का त्या चाचाच्या घरी बसतोय? त्या रंगाने आपला बाप धुण्यासाठी मला बदनाम केलं. मी पापी मुळात नाहीये. अरे पापी कोण आहे हे मला चांगलं ठाऊक आहे. तू आता चाचाच्या घरी गेली होती की नाही ते सांग. होय, गेले होते. कशासाठी गेली होती? अरे तुझा यार म्हणून भेटायला गेली होती की तुझ्या होणाऱ्या बाळाच्या बापाला भेटायला गेली होती? असा बाप माझ्या मागे मारू नका. तुम्ही माझा संशय घेता. मी कालही पवित्र होते, मी आजही पवित्र आहे, मी उद्याही पवित्र राहील. मग असावरी त्याच्या घरी जायचं कारण काय होतं? साच्याच्या घरी हे सांगायला गेले होते का त्यांची पैशांची परतफेड संपली आहे. पुन्हा जर कोणी मागणी केली तर अधिक पैसे देऊ नका म्हणून. म्हणजे माझ्या व्यवहारात जास्तच हस्तक्षेप करत आहेस तू. म्हणजे आता तुला हा अधिकार कोणी दिला? कोणी दिला तुला अधिकार? तुम्हालाही काही अधिकार नाही. मी रक्षणाई म्हणून द्यायची का किती कोणाकडून पैसे खाल आणि तुमच्या लुबाडण्याचे धंदे ना आता मी बंदच करून राहील. नाहीतर काय करणार तू? काय करणार तू? हे बात तू माझ्या काही करू शकत आहे. तुमच्या संबंधाबद्दल पुरावा मिळेल ना, त्या दिवशी तुम्हाला थोड्यावर गाठ लागेल. अच्छा, म्हणजे माझे बरेच का बारकाईने बघतोस तू? म्हणजे या पुढे मला ह्या दुसऱ्यांची भीती नाही तर माझ्या स्वतःच्या बायकोपासून भीती आहे. म्हणजे आता मला माझ्या बायकोपासून भीती आहे.
अरे हा साधू अण्णा म्हणजे जल्लाद, आणि जो माझ्या वाट्याला जातो ना त्याचा फक्त सत्यानाश. आता आसावरी, आता तुझाही तोच राम नाम सत्य है. साधवांना म्हणतात मला माझ्या वाट्याला जो जातो ना त्याला अहो, आपलं बाळ वाचलं माझ्या पोटात. अरे आपला बाळ नाही, तो आपला पाप आहे, तुझा पाप आहे. आणि हा पाप माझ्या घरात नको, आणि त्याच्यासाठी तुला मरावंच लागेल लासावरी, तुला मरावंच लागेल. काय झालं रे? अरे म्हटलं होतं मी म्हटलं होतं माझ्या लाडक्या बायकोला की माझ्या व्यवहारात तू हस्तक्षेप करायचं नाही म्हणून. अरे मला माझ्या व्यवहारात जो कोणी जातो ना त्याचा फक्त सत्कारा. आणि आता तुला मरावाच लागेल, तुला मरावाच लागेल. वाचवा रे माझ्या बायकोला, कोणीतरी वाचला रे. अरे वाचवा रे, जावं रे, कोणीतरी जावं रे. आता कुणी त्या गावामध्ये तुला वाचवायला येणार नाही. साधू अण्णा म्हणतात मला, साधू अण्णाच्या वाट्याला जो जातो ना त्याचा फक्त असाव रे सत्यानाश. मग तो माझा सखा असेल तरी चालेल. अरे मी नराधम आहो, नराधम. आता फक्त ते फक्त तुझ्या माझ्या वाट्याला जातो, माझ्या वाट्याला चाचाला भेटायला जातो काय? चाचाचा बाप माझ्या बायकोच्या उदरात. रंगा रे, रंगा रे, बिरजूला घेऊन ये आणि हिला वाट्याला, अरे हिला कोल्या कुत्र्याच्या मेजवानीला घाल.